विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। आज दिनांक 17 जून 2022 रोजी दक्षिण सोलापूर युवा काँग्रेसच्या वतीने आदरणीय आमचे नेते सुशीलकुमारजी शिंदे साहेब, प्रणितताई आणि धवलदादांच्या नेतृत्वाखाली युवा काँग्रेसनी मशाल मोर्चा हा भंडारकोटे जिल्हा परिषद गणासाठी दक्षिण सोलापूर विधानसभा मार्फत केलेला आहे। त्या मशाल मोर्चाचा निमित्त असा की आपण बघू शकता की अग्निपथ नावाचा जो योजना भरतीसाठी महत्त्वपूर्ण होती, तर त्या भरतीपूर्ण योजनेमध्ये मोदी सरकारने छेडछाड केलेली आहे। जे लोक भरतीसाठी पुढे जाऊ इच्छितात त्यापैकी 75% लोकांना ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवलेले आहेत। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ज्याला आपण म्हणतो, तर तेही फक्त 4 वर्षासाठी, म्हणजे फक्त 25% लोकच परमनंट बेसिसवर काम करू शकतील आणि 75% लोक 4 वर्षांनी पुन्हा एकदा त्यांना काम म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्यावं लागेल। याचा तोटा जो आहे, सर्वसाधारण घरातून जे पुढे जाणारे सर्वसाधारण लोक आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात होणार आहेत। आम्ही बघत असतो ह्या शिबिरात, म्हणजे भरतीसाठी जाणारे लोक सकाळी पहाटे 3 वाजेपासून संध्याकाळी पहाटे 3 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत आणि परत रात्री जीवाचं रान करतात, रक्ताचं पाणी करतात। पण असल्या लोकांवर तुम्ही जर अन्याय करत असाल, ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही हिंदू मुस्लिम यावर भांडणं लावलीत, इलेक्शन जिंकलीत, सगळं मान्य आहे, परंतु ह्यापुढे तुम्ही आपल्या भारतीय जवानाच्या अंगावर उठलात, हे खूप मोठी चूक आहे मोदी सरकारची। मला असं बोलणं आहे, तर आम्ही युवक काँग्रेस, फक्त दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस नव्हे तर कुणालदादांच्या, शिवराज मोरे यांच्या, शरण पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तुमचा निषेध करतो आणि रिसेंटली होत असलेल्या नुपूर शर्मा यांचाही मी मोठ्या प्रमाणात धिक्कार करतो आणि जाती धर्मात जो भारतामध्ये भांडण लावायचं काम मोदी सरकार करत आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये याचा पडसाद नक्कीच उमटून दिसेल। सर्वत्र काँग्रेसचा झेंडा फडकेल, महाविकास आघाडी पुन्हा एकदा मुसंडी मारेल, यात काही शंका नाही। धन्यवाद। नमस्कार। आज भंडारकोटा गण येथे युवक काँग्रेसच्या वतीने मशाल मोर्चा करण्यात आला व आता या 3-4 दिवसामध्ये राहुल गांधीजी यांच्यावर जे काय ईडीची चौकशा होत आहेत, असे किती जरी ईडीचे चौकशा जरी लागले तरी पण काही फरक पडणार नाही आहे। मोदी सरकारला फक्त एकच सांगणं आहे की आज तागायत ते लोक ईडी अशाच प्रकारे आधारे घेऊन सगळ्यांचे लोकांचे दिशाभूल करत आहेत। मी त्यांना एक सांगू इच्छितो की कितीही चौकशा जरी झाल्या तरीही काही उपयोग होणार नाही आणि आम्ही सगळे महाराष्ट्रभर सगळे देशातले लोक राहुल गांधींसोबत, काँग्रेस प्रेमी लोक सगळे त्यांच्यासोबत आहोत आणि शेवटपर्यंत राहणार आहे। आणि येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती इलेक्शनला त्याचा नक्कीच तुम्हाला किती जरी ईडी लावला तरी पण तुम्हाला नक्कीच त्याचं पडसाद दिसणार आहे, यात मात्र शंका नाही। त्यामध्ये महाविकास आघाडी नक्कीच मुसंडी मारून वर येईल, यात काही शंका नाही। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।